सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद आर के मोरवा, धन्यवाद भरत राऊत, धन्यवाद आगरी कोळी सामाजिक संस्था. नक्कीच पहिला दिवस स्पर्धेचा आणि पहिल्याचा सामना नारंगी वर्सेस पेनकरपाडा झाला होता आणि चांगला सामना झाला. अंतिम चेंडूपर्यंत सामना आला होता, मात्र त्याच्यामध्ये पराभूत पेनकरपाडा संघ झालेला आहे आणि नारंगी संघ जिंकलेला. त्या संघाला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील आमच्या वतीने. दुसरा सामना मालजीपाडा वर्सेस मालवणी आणि मालवणी संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आपण बघत आहात मोरवा गावामध्ये आरकेच्या मैदानामध्ये. सुंदर मैदान आहे आणि सर्वांना नक्कीच सावली भरपूर आहे मैदानामध्ये. सर्व ठिकाणी झाडं लावण्यात आलेली आहेत आणि येत्या पावसामध्ये आणखीन झाडं लावतीलच आरके क्रीडा मंडळाचे सदस्य आणि खेळाडू. चला सामना सुरू करूया आपण. आजचा पहिला दिवस आणि आजचे नक्कीच पहिले सर्व सामने 5-5 शतकाचे होतीलच. आपल्याकडे वेळ आहे, मात्र वेळेचं बंधन सर्वांना असेल. मालजीपाडा राखी खेळाडू पाठवून द्या एक आणि मालवणी पहिले सतत पॉवर प्ले असेल. मग आता पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेतीलच येणारे फलंदाज. प्लीज राखी खेळाडू पाठवून द्या मालजीपाडा आणि मालवणी. किरण पाटील आलेले आहेत एसटी रक्षक मालजीपाडाचे. मोहन आणि प्रसन्ना सलामीवीर मालजीपाडा संघाकडून. सामना 5 शतकांना दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला चेंडू सूर्य स्लो चेंडू हाताळला. नक्कीच सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला गेलेला. पहिले श्रीगणेश पहिले स्टार्टअप द फाउंडेशन पहिली धाव पूर्ण करते मालजीपाडा संघ. नक्कीच गोलंदाज महेश आणि येणाऱ्या 5 शतकामध्ये 30 चेंडूमध्ये किती धावा करतील मालजीपाडा संघ. मग असे तर 54 धावा केल्या होत्या पेनकरपाडा संघाने आणि त्याच पूर्ण केल्या मालवणी नारंगी संघाने. एनसीसी नारंगी संघ जिंकलेला आहे पहिला सामना. पहिल्या चेंडू सामोर प्रसन्न भोईर महेश यांच्या गोलंदाजीवरती. सुरेख फटका. नक्कीच हा फटका किती नावांचा असेल. चांगला चेंडू आडला जातोय. चांगला फेकी, चांगली थ्रो. नक्कीच दुसऱ्या जागांना चांगला प्रयत्न होता. मात्र कॉल बॅक करतोय पसरणं थांब म्हणून. सुरेख चेंडू आपण लेगब्रेड चेंडू होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू जातोय महेश यांच्या गोलंदाजीवरती. मोहन आणि प्रसन्ना सलामीचे फलंदाज. मालजीपाडा वर्सेस मालवणी दुसरा सामना सुरू आहे. आरकेच्या मैदानात रिव्हर्सचा प्रयत्न. नक्की चांगलं यश आलेलं आणि सुरेख फटका. मिळतील 4 धावा येतो. चौकार, दमदार चौकार येतोय आणि 4 धावांनी संघ पुढे जातोय 6 या धाव्यावरती. चौकारानंतर आलेले आहेत आणि नक्कीच हा सामना देखील मजा येणार आहे. अप्रतिम चेंडू
लेग ब्रेक चेंडू चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. एसटीच्या मागे हरेश्वर पाटील एक लेजंड खेळाडू आहेत. 50 प्लसचे सामने भरपूर खेळतात आणि नक्कीच जबरदस्त त्यांची फलंदाजी गोलंदाजी सुरेख अप्रतिम सुरू आहे. राजू पाटील संघ आहे. राजू पाटील संघ बनवलेला आणि एस टी उद्योग पहिल्या ते गडी बाद होतोय. मोहन बाद होतोय. जबरदस्त चेंडू आणि रिव्हर्स देखील चांगला त्यांनी मारला होता आणि त्याच्यानंतर एस टी उद्योग करतोय गोलंदाज महेश आणि सतत संपलेलं पहिलं धावसंख्या गडी बाद 1 धावसंख्या 6. सुंदर गोलंदाजी महेश यांची. पॉवर प्ले शतक असताच जरी असलं फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक गडी बाद केला. सुंदर गोलंदाजी. किशोर पाटील एक स्फोटक खेळाडू आर के संघातील आणि एक समाजसेवक दानशूर व्यक्ती यांचं आगमन झालेलं आहे आणि नक्कीच उद्या देखील ते खेळताना दिसतील आर के संघामध्ये. त्यांची स्फोटक खेळी मी बघितलेले बरेचदा. मात्र गेल्या वर्षी ते काय कारणास्तव खेळले नाहीत. मात्र या वर्षाने कमबॅक केलेला किशोराने आणि गोलंदाज मिथून येतोय. एक उंच खेळाडू दिप्पाट खेळाडू आहे आणि जबरदस्त गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि नवीन फलंदाज धनेश्वर पहिल्या शतकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. महेश यांनी फक्त आणि फक्त 6 धावा देऊन एक गडी बाद केला आणि महत्त्वाचं मध्ये पॉवर प्ले शतक होता. आज जसं जसं ऊन कमी लागतं थोडी सावली आलेली आहे मैदानामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न पसरण्याचा चेंडूपासून भरपूर लांब होते आणि आज चेंडू डॉट येतोय मिथुन यांच्या माध्यमातून. प्रसन्ना भुईर आणि धनेश्वर. मालजीपाडा वर्सेस मालवणी नक्की सामना देखील रंगीत सामना होणार आहे. सुरेख फटका सुरेख चेंडू एकदा कंप्लीट झालेला बघायचं आहे. दुसरी धाव चांगला प्रयत्न असेलच आणि नक्कीच दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण झालेली आहे. धाव संख्या 8. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. 2 रिव्हर्सचे प्रयत्न केले होते मात्र दोन्हीमध्ये चेंडू बॅटला लागत नाहीये. डॉट चेंडू आलेले आहेत प्रसन्न यांच्या माध्यमातून. धावांची गरज आहे मालजीपाडा संघाला. मात्र समोर संघ देखील कुठला आहे तुम्हाला माहित आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला होता मात्र ही कशा रूपाने धाव पूर्ण असेल. लेग ब्रेकचा इशारा पंच अशोक राऊत यांच्या माध्यमातून आलेला इशारा. धाव संख्या 9. वातावरण देखील थोडं शांत झालेलं आहे. हवा देखील नाहीये मात्र धावा देखील थांबलेल्या आहेत. धावा येत नाही आहेत. जसं ऊन क्लिअर येईल तसा हवा देखील येईल आणि सत्कार चौकार तुम्हाला बघायला मिळतील. सुरेख फटका पंचांच्या अगदी वरून मारला होता. एकदा पूर्ण झालेले आहेत बघायचं आहे. चांगली फेकी नेहमीच करत असतात आणि चांगला थ्रो बघा मिलिंद यांच्या माध्यमातून. धाव संख्या 11. मध्ये मध्ये ऊन येतं मध्ये मध्ये ऊन जातं. सावळी देखील चांगलं आहे. सुरेख फटका मात्र फटका व्यवस्थित नाही आहे. आणखीन एक गडी बाद. चांगला फिल्डिंग चांगला कॅच महेश यांच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि आणखीन एक गडी बाद होतोय. कमॉन डीजे.
सुरेख चेंडू, सुरेख फटका बघायचा किती धावांचा फटका असेल. पुन्हा एकदा मिलिंद चेंडू उचलेपर्यंत एकच धाव. नवीन फलंदाज किशोर, दोन गडी बाद झालेले आहेत. गोलंदाज शिवा, संजय भंडारे उर्फ शिवा चांगली गोलंदाज करतात. मात्र ज्या आता गोलंदाजीमध्ये फटकेबाजी सुरू करायला लागेल मालजीपाडा संघाला. भरपूर उशीर झालेला, 2 शतक संपलेले आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 12 आणि तिसरे शतक मार्गस्थ असताना पुन्हा चेंडू खाली राहतो. चेंडू बघा, चेंडू आणि बॅटर संपर्क ते होत नाही. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. अशा रीतीने किशोर, ज्येष्ठ नागरिक चाफेकर आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ मोरवा यांच्या वतीने देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि खास करून न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या वतीने देखील सर्वांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं देखील खूप खूप स्वागत आहे. नक्कीच वाईटचा इशारा पंचांमार्फत आलेला आहे. सुरेख फटका बघायचा, समोर साईड स्क्रीनच्या समोर येतोय आणि सुंदर 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 झेल बाद आहे. संतोष यांच्या माध्यमातून सुंदर झेल, अप्रतिम झेल संतोष. आणि बघा 1 ते 2 इंच फक्त लाईनच्या बाजूला त्यांचा पाय होता आणि समोर आम्ही इथे बसलेलो आहे. सुरेख अप्रतिम झेल संतोषाने टिपलेला आहे. जबरदस्त झेल आणि जबरदस्त गडी देखील बाद झालेला आहे. गडी बाद, धावसंख्या धावफल करते फक्त आणि फक्त 13. तिसरं शतक मार्गाचा असताना महेश 6 धावा 1 गडी बाद, मिथून 4 धावा 1 गडी बाद आणि संजय भंडारे अजून मार्गाचा शतक मार्गाचा 2 चेंडू बाकी आहेत. विनायक मात्र पार्टनरशिप इथे धावा देखील होत नाही आणि महत्वाचं मध्ये पार्टनरशिप होत नाहीये मालजीपाडा संघाच्या खेळाडूंची. आणि मालवणी संघाची जबरदस्त गोलंदाजी होते महेश, मिथुन आणि संजय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. शिवा यांचा अपील करतोय यष्टीरक्षक हरेश्वर पाटील. अप्रतिम सुरेख चेंडू हाताळतोय शिवा. संजय भंडारी अंतिम चेंडू शतकातील तिसरं शतक मार्गस्थ आहे. आपण बघत आर के क्रीडा मंडळ मोरवा टॉस बॉस आणि स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील मास्टर चषक आपण बघत आहेत या आर के नगरीमध्ये मोरवा गावामध्ये. सुरेख चेंडू सॉफ्टरने खेळून काढलेला, जास्त धावा मिळणार नाही. बघायचा किती धावांचा फटका असेल आणि चेंडू सापडत नाहीये प्रमोद यांना. 2 धाव पूर्ण झालेले आहेत आणि या 3 शतक संपल्यानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 15, गडी बाद 3. मालजीपाडा वर्सेस मालवणी हा सामना सुरू आहे. लगेच न्यू गोल्डन मित्र मंडळ गाडी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. लिंबू पाणी, पाणी आणि कोकम सरबत ची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद न्यू गोल्डन मित्र मंडळ. धन्यवाद विवेक मात्रे, समाजसेवक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मीरा भाईंदर महा. दोन दिवस जबरदस्त व्यवस्था न्यू गोल्डन मित्र मंडळ यांच्या माध्यमातून थंड पाणी, साधं पाणी, लिंबू पाणी आणि कोकम सरबत आणि प्रत्येक संघाला फ्रूट बास्केट त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. धन्यवाद न्यू गोल्डन मित्र मंडळ.
सुस्वागतम. NX भाईंदर संघाचं वेलकम, स्वागतम. नक्कीच सतत संपलेलं तिसरं ब्रेक दिला होता थोडा न्यू गोल्डन मित्रमंडळाने सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. धर्मेंद्र कोळी एक जबरदस्त नामांकित खेळाडू आहे. 50+ सामने खेळतात हरेश्वर आणि धनेश्वर. धर्मेंद्र कोळी यस समोर आहे का? महेश सोडत समोर होते आणि रनअप पण थांबलेले आहेत. आता काही क्षणामध्ये आगमन होणार आहे मीरा भाईंदर शहराचे कार्य सम्राट माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं आगमन होणार आहे. सुरेख फटका या प्रसन्नांच्या बॅटमन आलेला आहे. बघायचा फटका येतोय. 4 रन 4 धावा. इथे आगमन झालेलं आहे कार्य सम्राट माजी आमदार नरेंद्र मेहता साहेबांचं आगमन झाले. सुस्वागतम सर, सुस्वागतम. त्यांनी आपल्या निधीमधून सर्व काही मीराबाईंचा कायापालट केलेला आहे. असेच माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब यांचं सुस्वागतम, सुस्वागतम. वेलकम साहेब. या RK नगरीमध्ये RK मोरामध्ये आणि मीराबाईंदर शहराचे माजी आमदार कार्य सम्राट मेहता साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत आहे. आगरी कोळी सामाजिक संस्था न्यू गोल्डन मित्र मंडळ आणि राई मुर्दा मोरवा ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेख फटका प्रसन्न बॅटमधून आलेला आणि हा फटका जातोय दमदार बहारदार षटकार. मिळतील या 6 धावा. भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार कार्य सम्राट मेहता साहेबांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम सर. आणि मीराबाईंदर शहराची कायापालट केली साहेबांनी आणि येत्या भविष्यामध्ये देखील आणखीन मीराबाईंदर सुंदर होणार आहे. आणि त्यांचं साहेबांचं आगमन झालेलं आहे या मास्टर स्पर्धेमध्ये. वेलकम सर, वेलकम. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संजय भाऊ वेलकम. आणि वैशाली मॅडमला विनंती करतो आपण देखील वरती जायचं आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून देखील सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आचारसंहिता सुरू आहेत. मात्र नक्कीच साहेबांचं आगमन या स्पर्धेला छान लावलेले आहेत आणि साहेबांचा देखील आशीर्वाद आमच्या स्पर्धेला भेटलेला आहे. सुरेख चेंडू होता. बघायचा किती धावांचा फटका, कशा पद्धतीने धाव ही पूर्ण झालेली आहे. वाईट सेसरा पंचांचा आलेला आहे. मीराबाईंदर शहराचे कार्य सम्राट मीराबाईंदर शहराचे आणबान शान माजी आमदार मेहता साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर संजय थरथरे साहेब, वैशाली मात्रे. सुरेख फटकेबाजी सुरू आहे. धर्मेंद्र कोळी यांना टार्गेट केलेलं आहे प्रसन्न याने आणि जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे. धाव संख्या झालेली आहे एकूणच 31 धावा आणि गडी बाद झालेले आहेत ते 3. मालजीपाडा वर्सेस मालवणी हा सामना सुरू आहे. सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. चांगली फिल्डिंग मिळेल यांची आणि एकच धाव मिळेल. धाव संख्या 32. मात्र जबरदस्त फटकेबाजी केली होती
धर्मेंद्र कोहली यांच्या गोलंदाजीवर 2 चौकार 1 षटकार आला होता. एक चेंडू बाकी षटकातील. स्ट्राईक वरती प्रसन्ना. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता. एकदा कंप्लीट झालं बघा. चेंडू काय करतो, कुठे जातो चेंडू, यस चेंडू आडला जातो का, आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. 4 धावा. राधाकृष्ण डेकोरेटर्स ट्रस्ट धन्यवाद. डीजे मार्फत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगरी कोळी सामाजिक संस्था आपण ही स्पर्धा यजमान संघ आर के मोरवा आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय, आणि जे प्रेक्षक लाईव्ह बघत त्यांचे देखील आम्ही खूप खूप स्वागत करतोय. मंचावर उपस्थित माजी आमदार कार्य सम्राट मेहता साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर संजय भाऊ थरथरे, वैशाली म्हात्रे आणि समाजसेवक देखील आलेले आहेत. मिलिंद. धाव संख्या 36 झालेले आहेत. आणि अंतिम शतक सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू, थोडा चेंडू आतमध्ये घुसला आणि आणि फक्त एकच सर्कलच्या आतमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये अडवतोय. आणि शेवटचे 5 चेंडू असतील आणि नक्कीच्या 5 चेंडूमध्ये आक्रमक दाखवायला लागेल. धर्मेंद्र कोहली यांचे जबरदस्त मार बसला होता. 17 धावा आल्या होत्या. हे 3 चौकार त्याच्यामध्ये आहे. 21 धावा आल्या तर धर्मेंद्रांच्या गोलंदाजीवरती. आता कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न नक्कीच मिलिंद असेलच. प्रसन्ना. सुरेख फटका प्रसन्नाच्या बॅटमन आलेला, भरपूर गॅप आणि सुंदर आणि अप्रतिम झेल. हा 35चा खेळाडू आहे आणि त्याच्या आगमनाने एक्स्ट्रा स्पर्धेमध्ये तो पहिली स्पर्धा खेळला होता, आमच्या अपोजिट खेळला होता, आणि तोच खेळाडू 35चा खेळाडू आहे. आणि सुंदर आणि सुरक्षित आणि जबरदस्त झेल टिपतो, अप्रतिम झेल टिपतोय. सुंदर गोलंदाजी सुरू. अंतिम शतक आहे, मात्र शेवटचे 4 चेंडू असतील. लहानामध्ये शतक आहे. हवा देखील चांगली आहे, मात्र या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 षटकार आले पाहिजे. मालदीव संघाला धावांची गरज आहे. धावा फक्त झालेल्या 37, गडी बाद झालेल्या 4. न्यू बॅटर विनोद. मालजीपाडा वर्सेस मालवणी सामना सुरू. दुसरा सामना सुरू असताना प्रथम टॉस जिंकून मालवणी संघाने प्रथम सत्रसंघ घेतलेला आणि मालजीपाडा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण केलं होतं. आणि आतापर्यंत 5 शतक मार्गस्थ असताना 2 चेंडू संपन्न झालेले आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका. बघायचा किती धावांचा फटका असेल, चेंडू आडला जाईल की नाही आहे. मात्र चेंडू निघून जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. आउटफुट भरपूर फास्ट असल्या कारणास्तव चेंडू लगेच चेंडूला वेग भेटला आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली 41 धावा झालेल्या आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू खाली राहतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क करताना ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता विनोद यांच्या माध्यमातून. 2 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या झालेली ती 41 धावा. सामना 5 शतकांचा आणि मागच्या पहिल्या सामन्यामध्ये 54-55 धावा आपल्याला बघितल्या होत्या. मात्र आता कमी धावांचा दिसतो आपल्याला मालजीपाडा संघ समोर खेळता असताना. एकदा कंप्लीट झाले आहेत. बघायचा आहे, फटका जातोय सीमरच्या बाहेर. मगाशी काय बोललो, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, चेंडू लगेच निघून जातोय. हा येतात दमदार बहारदार चौकार येतोय.
आणि धावसंख्या एकूण धावसंख्या झाली आहे ती 45 धावा, गडी बाद 4. मालजीपाडा वर्सेस मालवणी अंतिम चेंडू शतकातील. सुरेख चेंडू होता, चेंडू आतमध्ये घुसल्यानंतर मात्र ही धाव कंप्लीट होईल की नाही, मात्र नाही, गडी बाद झालेले आहेत. प्रसन्न धावबाद झालेले आहेत. प्रसन्न नाही, हे विनायक बाद झालेले आहेत. एकूण 45 धावा केलेल्या आणि 46 धावांचं लक्ष मालवणी संघासमोर ठेवलेलं आहे 30 चेंडूमध्ये. मीरा भाईंदरचे कार्यसम्राट माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे मेहता साहेब यांचा सत्कार करतील आर के क्रीडा मंडळाचे सदस्य रमेश पाटील आणि अध्यक्ष हरेश्वर राऊत यांच्या माध्यमातून साहेबांचं स्वागत केलं जातं. सुस्वागत, धन्यवाद सर. आणि सन्मान चिन्ह देखील देण्यात जातं एक आमची स्पर्धेची आठवण म्हणून. मीरा भाईंदर शहराचे कार्यसम्राट माजी आमदार नरेंद्र मेहता साहेब. आणि नक्कीच आणखी सत्कार केला जातोय वैशाली भरत म्हात्रे, मोरागावातील समाजसेविका आहेत भारतीय जनता पार्टीच्या, बीजेपी. रमेश पाटील राधाकृष्ण ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि आर के मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर राऊत आणि राजू यांच्या माध्यमातून देखील सत्कार केला जातोय. धन्यवाद. आणखी सत्कार केला जातोय संजय भाऊ थरथरे, विक्रम म्हात्रे यांच्या माध्यमातून. सर्वांचे लाडके दादा संजय दादा. कैलास भाऊ आपण देखील बसायचं आहे. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सहसचिव सल्लागार आणि मीरा भाईंदर महापालिकेत एक अधिकारी मध्ये त्यांचं नाव आहे. धन्यवाद सर. नक्कीच सर्व प्रेक्षकांचं देखील खूप खूप स्वागत आहे. खास करून भाईंदर संघाचं देखील स्वागत आहे. भाईंदर कॅप्टन्स टॉससाठी पुढे यायचं प्लीज. नियमाप्रमाणे आपली हाफ इनिंग संपलेली आहे. टॉस करून घ्या. आणि हा प्रेक्षणीय सामना जुचंद्र काय संघ काय कारणास आला नाहीये. 50चे खेळाडू आहेत आर के संघाचे, ते आपल्या अपोजिट खेळणार आहेत. फक्त आणि फक्त 4 शतकांचा सामना असेल हा. प्लीज कॅप्टन भाईंदर संघाला विनंती करतो आणि सामना 4 शतकांचा असेल. तुमच्या अपोजिट 50चे खेळाडू आहेत. प्रेक्षणीय सामना होणार आहे. जुचंद्र संघ काही कारणास आला नाहीये. क्लिंटन तुमचे खेळाडू याच्या बाकी असेल तर टॉस करून घ्या. केनमार्क काय आलं. न्यू गोल्डन मित्रमंडळ आलेले आहेत फूड बास्केट घेऊन. आपली सर्व चांगली व्यवस्था, थंड पाणी, साधं पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत आणि कोल्ड्रिंक. आणि हेमराज पाटील यांचा देखील विशेष सत्कार आर के क्रीडा मंडळाचे वतीने करण्यात आलेला आहे. आणि सर्व सर्व मान्यवरांना विनंती, मेहता साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हेमराज पाटील यांचा सत्कार झाला पाहिजे. गेले कित्येक वर्ष आपल्या संघामध्ये आणि संघाला मदत आणि एक गावातील समाजसेवक देखील आहेत हेमराज पाटील यांचा सत्कार कार्यसम्राट माजी आमदार मीरा भाईंदर शहराचे. आणि एक आणखी सत्कार विक्रम म्हात्रे यांचा झाला पाहिजे. साहेबांना विनंती करतो विक्रम म्हात्रे.
धन्यवाद सर, धन्यवाद. तत्पूर्वी साहेब रजा घेत आहेत आपल्या या स्पर्धेतून आणि साहेबांना विनंती करतो उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आपण पुन्हा एकदा या नगरीमध्ये यायचं आहे. बक्षीस वितरण सोहळा 5:30-6 वाजता सुरू आम्ही करणार आहेत आणि साहेबांना विनंती करतो समस्त कार्यकर्ते घेऊन आपल्या या आरकेच्या मैदानामध्ये पुन्हा संध्याकाळी उद्या यायचं आहे. महेश आणि मिथुन, हरेश्वर आणि महेश. धर्मेंद्र आहे का? धर्मेंद्र आहे. मात्र ही जोडी महत्वाची आहे. हे जे फलंदाज आहेत 50+ मध्ये खेळतात आणि फुल फॉर्म मध्ये असलेले खेळाडू धर्मेंद्र कोहली आणि हरेश्वर पाटील. अग्नि कोहली सामाजिक संस्था जो संघ आहे 50+चा राजू पाटील यांनी संघ बनवलेला आहे. त्या संघामध्ये हे 2 खेळाडू आहेत हरेश्वर आणि धर्मेंद्र, हे फुल फॉर्म मध्ये आहेत. मोहन इन्साइड लागतोय, चेंडू थर्ड मध्ये बघायचं, यस इथे धोका होता, कॉलबॅक करतोय आणि गडी बाद होता तर वाचलेले आहेत. जास्त धावा नाही आहेत, मात्र जरी जास्त धावा दिसल्या नाहीत मात्र या धावा पूर्ण करता करता अंतिम शतक लागणारच आहे, हे नक्की नो डाऊट. हा कॉइन. वेलकम वेलकम भाईंदर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा. 50+ प्रेक्षणीय सामना, जितेंद्र संघ आलेला नाही काही कारणास्तव. भरत राऊत यांना आपल्या सोबत आहे टॉस होण्याचा मान दिलेला आहे. भरत राऊत समालोचक आहेत, एक खेळाडू पांजू गावातील खेळाडू आहेत. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, 4 धावांसाठी चौकार येतो, पहिल्याचा येतो चौकार. सामना 4 षटकांचा पुन्हा चांगला फटका धर्मेंद्र यांच्या बॅट मधून येतोय, दमदार बहारदार चौकार. मग असे काय बोललो, हे जे 2 फलंदाज आहेत या आग्रे कोहली सामाजिक संस्थेमध्ये 50+ संघ आहे, त्या संघामध्ये जबरदस्त फुल फॉर्म मध्ये असलेले खेळाडू आहेत. एका बाजूने हरेश्वर, एका बाजूने धर्मेंद्र. न्यू गोल्डन मिथ का रे, माईक बंद झाला रे. उलटा चेंडू पुन्हा एकदा 4 सेकंद चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा मिळतील या 4 धावा. बघा पॉवर प्लेचा किती फायदा घेतोय गोलंदाज मोहन यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलेलं आहे फलंदाज धर्मेंद्र कोहली यांनी. तीन चौकार आलेला आतापर्यंत, 5 चेंडूमध्ये 3 चौकार. सुरेख जबरदस्त चांगली सुरुवात, चांगली स्ट्रॅटर्जी, चांगली फटकेबाजी, चांगली गुणवत्ता दाखवलेली धर्मेंद्र यांनी. पुन्हा एकदा 4था फटका येतोय, क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे, किशोर आहेत, चेंडू आडला जातोय मात्र या 2 धावा आडल्या जात नाहीयेत. थ्रो देखील अंडरम थ्रो केलेला आहे
आणि बघता बघता देखील ही तिसरी धाव, 3 धाव पूर्ण झालेल्या आहेत आणि संघाला नेऊन ठेवलेल्या 3 धावेने 15 या धाववरती. आणि सतत संपलेलं पहिलं बघा किती पॉवर प्लेचा फायदा घेतलेला आहे. राधाकृष्ण मंडप डेकोरेटर्स धन्यवाद. न्यू गोल्डन मित्र मंडळ धन्यवाद. आर के मोरवा, आजी माजी आणि मोरवा ग्रामस्थ सर्वांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि खास करून पाहुण्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाज हितेश येतोय. 46 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या शतकामध्ये धावसंख्या आलेल्या आहेत ती 15 धावा आलेल्या आहेत. धर्मेंद्र कोळी आणि हरेश्वर.
धाव संख्या 35. फक्त 11 धावांची गरज आहे. चेंडू भरपूर शिल्लक आहेत. सुरेख फटका, सुंदर फटका, अप्रतिम फटका आणि चेंडू आता वन्स बाउन्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती. चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद धन्यवाद. सुंदर गाणं सादर केलं होतं शैलेश केदारनाथ पाटील जुचंद्र यांच्या माध्यमातून. सुंदर गाणं आई धारावीचं डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं आहे. आणि आई धारावी आपल्या बाजूलाच आहे, डोंगरामध्ये बसलेले आहे. लेखबाईचा इशारा पंच अशोकराव यांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली ती 40 धावा झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. बघा ही जोडी काय, मगाशी काय म्हटलं, ही जोडी टिकली तर भल्या भल्यांना घाम फोडतं. सुरेख फटका, जोरदार प्रहार केला होता, समोर स्ट्राईक केली होती धर्मेंद्र याने. मग आता चेंडू डॉट येतोय. धाव संख्या झालेली ती 40 धावा झालेल्या आहेत आणि 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. भरपूर मार बसतोय. पहिल्या शतकामध्ये 15 धावा, दुसऱ्या शतकामध्ये 14 धावा, तिसऱ्या शतकामध्ये 10 धावा. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. मला वाटतं किरण पाटील आणि गोलंदाजी करावी. किरण पाटील टाक, ओव्हर टाक. गोलंदाज दर्शन. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक चेंडू पडला असून तर हरेश्वर पाटील वर्सेस दर्शन हा सामना असेल. फिरकी गोलंदाज चेंडू जास्त बाद जातो, पीच सोडून जास्त जात आणि वाईटचा इशारा पंचांमार्फत आलेला आहे. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते मालवणी संघाला. धाव संख्या 41. महत्वाचं म्हणजे एकही गडी बाद नाही आहे. बघा चेंडू पडल्याने टॉस होतोय, चेंडू जोरदार फटका मारतोय. किरणच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, चांगली फेकी किरण पाटील. $50+ चा सामना होणार आहे एनएक्स मैदान संघासमोर. सामना 4 षटकांचा असेल. पुन्हा एकदा वाईट दिशेने लाईन विसरतोय गोलंदाज दर्शन. आतापर्यंत 2 वाईट टाकलेले आहेत. धाव संख्या झाली 43. 3 धावांची गरज आहे आता. चेंडू उंच आहे, हवेमध्ये आहे. बघायचं क्षेत्ररक्षक धावत नाही आहेत. मध्ये गोलंदाज झेल होता आणि या फटक्यावरती 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. समांतर धावा झालेल्या, इक्वल धावा झालेल्या आहेत. 1 धावांची ते गरज आहे. बघा महत्वाचं म्हणजे ही जोडी टिकली आणि आज 45 धावापर्यंत पोहोचले. आणि बघा चेंडू हातामध्ये होता, यष्टीरक्षकाची चांगली संधी होती बाद करण्याची. आणि अशा प्रकारे मालवणी संघ, वाईट चेंडू आहे आणि अशा प्रकारे मालवणी संघ आज जिंकतोय. मात्र महत्वाचं म्हणजे ही पार्टनरशिप जोडी टिकते. हरेश्वर आणि धर्मेंद्र कोळी या दोघांनीच 46 धावा केलेल्या आहेत. आणि मालवणी संघाचं अभिनंदन, तितकंच कौतुक केलं पाहिजे मालजीपाड संघाचं. अभिनंदन यांच्याशी नारंगी संघाचं आणि अभिनंदन मालवणी संघाचं. चला पुढील सामना असेल एनएक्स बाइंदर वर्सेस 50+. आरके क्रीडा मंडळ. चला उतरा, एनएक्स बाइंदर फिल्डिंगला उतरा. चला दोघांचं अभिनंदन. हरेश्वर पाटील आणि धर्मेंद्र कोळे अभिनंदन.